मित्रांनो नमस्कार, मी तुमचा लाडका आणि आवडता तुषार पाटील। आज आहे 6 जून। तर आता शिवराज्याभिषेक सोहळ्याचा सकाळ आहे। सकाळचे 6:44 झाले आणि शिवराज्याभिषेक सोहळा सुरुवात झाली आहे। फार उत्साहाने तयारी सगळे जणांनी केली आहे। नवीन नवीन कपडे घातले आहेत आणि आंघोळ केली आहे। इथंच इकडे टेंट लागलेले आहे। कोणी आता उठले, कोणी लवकर उठलं सकाळी 4 वाजता। चला तर जगदीश्वराच्या मंदिरात जाऊया अगोदर। तर मित्रांनो सकाळपासून सोहळ्यात सहभागी आहे आणि त्यानंतर आता वाजले 10:30 वाजले। तर अन्नछत्रातून मी हे आणलंय। ही भाजी आहे, ही गोड आहे, कांदा आणि हे भात आहे, वरण नाही आहे वाटते याच्यासोबत। आणि हे आईने दिलेलं लोणचं आहे थोडंसं। सो आता मी जेवण करतो। जेवण केल्यानंतर थोडं पाहू, अजून बाहेर जाऊन सकाळी गेलो होतो राजेश्वराच्या मंदिरात, पण दर्शन नाही झालं आणि गडावर गेलो होतो। सध्याच बसता नाही आलं। तर जेवण करतो, अगोदर दर्शन करायसाठी जाणार आहे राजेश्वराच्या मंदिरावर, त्यानंतर जाणार आहे आपलं सत्रेमध्ये, तिथं बसणार आहे थोड्या वेळानंतर आणि मग बघू सायंकाळचं। तर आता भरपेट जेवण केलं, टेंट लावला। हा आहे आपला टेंट। हा टॉवेल वाहू घातला आहे, असा थोडा ओला होता। हा टेंट आहे आपला। आत्ताच लगेच जेवण केलं आणि सकाळी गेलो होतो राजेश्वराच्या मंदिरामध्ये, पण दर्शन झालं नाही। आता परत जातोय। आता लाईन पण नाही आहे। सकाळी लाईन होती पूर्ण राजेश्वराच्या मंदिरासमोर दर्शनासाठी, आता लाईन नाही आहे। आणि माहीत आहे का, हे पुढे दिसतंय ते अन्नछत्र आहे आणि त्याची लाईन आहे पूर्ण अशी पूर्ण गेलेली आहे तिथपर्यंत। हे पूर्ण अन्नछत्राची लाईन आहे। माझं जेवण झालं आहे मस्त फुल पेट। आणि एक आज शिवराज्याभिषेक सोहळा आहे, त्यानिमित्त गोडधोडही आहे आणि एक वेगळीच वाटांची भाजी आहे, मी आतापर्यंत कधी खाल्लेली नाही। मी याच लाईनमध्ये लागलो होतो आणि जेवण केलं। आता राजेश्वराच्या मंदिरात जायचं आहे। पुढं दिसत आहे ना, ते आहे राजेश्वराचं मंदिर।
दरवाजे पूर्व दिशेला असं सर्वांना माहिती असेल। रायगडाची पूर्व दिशा आहे, पहिली मंदिरामध्ये एंट्री या बाजूने होती, आता मागच्या बाजूने एंट्री होते, कारण त्या साईडला रस्त्याची कामं चालू असल्यामुळे ती एंट्री बंद केली आणि आपण मंदिराच्या बॅक साईडला एंट्री केली। या मंदिराचा हा पहिला गेट आहे, गेटचं नाव नगारखाना आणि या नगारखान्याच्या पहिल्या पायरीवर तिथे एक नावाची पाटी आहे, पाहिली असेल तुम्ही, आता फुल ठेवलं हार ठेवलं बघा। त्या पाटीवर नाव लिहिले सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर, ज्याने स्वतःचं घरदार जागा जमीन विकून रायरीच्या डोंगराला अतिभव्य रायगड 14 वर्षामध्ये बनवलं, त्या हिरोजींच्या नावाची पाटी आहे। आपल्या राजांनी हिरोजीला विचारलं, हिरोजी तुम्ही 14 वर्षात रायरीच्या डोंगराला अतिभव्य रायगड बनवला, तुम्हाला आमच्याकडनं काय बक्षीस हवंय? सोने नाणे पैसा अडका जहागीर, 10 गावाची वतनदारी, कोणता गड केला अर्धी इस्टेट। हिरोजीने काय बक्षीस मागत असेल? राजा मला काहीच बक्षीस नकोय। या मंदिराचा, महादेवाच्या मंदिराचा जो हा पहिला गेट आहे, या गेटच्या पहिल्या पायरीवर तिथे फक्त मला माझ्या नावाची पाटी हवी। राजा म्हटलं या ठिकाणावर का? हिरोजी म्हटलं, राजा ज्या ज्या वेळेस तुम्ही या जगदीश्वराच्या दर्शनाला याल त्या वेळेस तुमच्या उजव्या पायाची धूळ आमच्या नतमस्तकी लागेल, महाराज सदैव तुमच्या पाया चरणी राहावं म्हणून त्या ठिकाणावर त्यांनी नावाची पाटी घेतले, सेवेचे ठाई तत्पर आणि हिरोजी इंदुरकर। तिच्या डोंगराला अतिभव्य रायगड बनवला, राजधानीचा किल्ला बनवला, मात्र गडाचे गॅरंटी पत्रक काय? मला सांगा, आताचे आर्किटेक्ट आपल्या घराचं गॅरंटी पत्रक देतात का? नाही देत। मात्र ज्या हिरोजीने गड बांधला त्यांना राजांना गडाचे गॅरंटी पत्रक दिले, ते आज रोजी रायगडावर इथे बघायला भेटले बघा। संस्कृत भाषेत दिले, पहिले लिहिले श्री केलं, श्री गणपती नमः प्रसादो जगदीश्वरस्य जगत मानंदक दुग्धोदया, जय मा श्री शिव छत्रपती निर्पितो शक्य क्षणाव बाण भूमी गुणवंदना, ज्योतिमृत कीर्तिमध्ये शिकल स्पर्श वापी खूप तडांगत, राजऋष मिवणे वथिके स्तंभ कुंभिग्रह नरेंद्र साधने, मद्राय गिरो गिराम विशेष अवशेष, हिरोजींस निर्मितो यावचंद्र दिवाकरो विलासता मध्यभ्रते। यावचंद्र दिवाकरो म्हणजे महाराज, जोपर्यंत या पृथ्वी तळावर आकाशात चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत आमच्या बांधकामाला काही होणार नाही। राजा गडावरून खाली जाईल पाण्याची धार आणि खालून वरती फक्त हवा, हेच त्या हिरोजींना गडाचे गॅरंटी पत्रक दिलं। तर मित्रांनो, मी आताच या टाइम अगोदर, काही वेळ अगोदर कपडे धुवून वाळू घातलेले, तर बऱ्यापैकी वाढलेले आहे। इथंच धुतलं होतं, इकडं पाणी चालू आहे आणि हे शर्ट पण आहे ते वाळू घातलेलं आहे। आता स्वतःचे कपडे स्वतः धुवायला शिकलेलो आहे। आता ट्रॅव्हलिंगमध्ये काही जास्ती कुणावर अवलंबून राहायचं काम नाही आहे, स्वतः धुता येणार आहे आपल्याला, तसं काही नाही आहे। आणि इकडं अन्नछत्राची इतकी लाईन लागली, खूप जास्त लाईन लागलेली आहे, म्हणजे आज जेवणाचा नंबर आपल्याला लागणार आहे का माहिती नाही। तसं मित्रांनी, हा एक मित्र आहे आणि पुण्या साईडचा आहे, रांजणगावचा, आणि यानं पण टेंट आणलेलं आहे आणि हा एक ब्लॉगरच आहे, याचं पण यूट्यूब चॅनल आहे। काय नाव आहे तू चॅनलचं? NK ब्लॉग्स। सो हा त्याचा टेंट आहे आणि हा आपला टेंट आहे। धुतलेले कपडे हे आहे, पुढंच इथं पाणी चालू आहे, मगाशी धुतले 2 तासा अगोदर आणि वाळू घातले होते, आता वाळले पण आहे। सो आता आपल्याला कोणावर अवलंबून राहायचं काम नाही आहे, स्वतःचं काम स्वतःला करता येणार आहे, तर एक आत्मनिर्भर स्वतः होऊ। चला भाई साहब, कुछ ज़्यादा नहीं हो गया ये, मतलब कुछ भी। मित्रांनो, पाणी, तर आपलं पाणी संपलं आहे प्यायचं, पाणी आणण्यासाठी जातो, बाजारपेठेत जावं लागतं। ही शिवरायांच्या काळातील बाजारपेठ आहे, जी की एक महत्त्वशील आहे। तुम्हाला दाखवतो एक विशिष्ट महत्त्व काय आहे। या बाजारपेठेमध्ये जे पायऱ्या बांधलेल्या आहेत ते आतमधून आहे, आणि आपल्या काळात आता पायऱ्या जे आहेत बाहेर असतात, घराचे असो की दुकानाचे असो की कोण, आणि तेव्हाच्या काळात अतिक्रमण हे केल्याच नव्हतं जात, म्हणजे पायऱ्या जे केल्या आहेत ते आतमधून आहे, आणि आपल्या घराच्या पायऱ्या करतोच आपण तर बाहेर काढतो, म्हणजे अतिक्रमण करतो। सरकारी ठिकाणी असो, बाहेर गावात असो, घराच्या पायऱ्या पाहिल्या ना आपण, गावात गल्लीतही असलं ना घर, तर आपण पायऱ्या बाहेर काढतो। आणि हे बघा, या बाजारपेठेचं महत्त्व सगळ्यात जास्ती मला समजलं तर हेच, की अतिक्रमण महाराजांच्या काळातही नव्हतं होत, म्हणजे तेव्हाच्या काळात महाराजांनी अतिक्रमण म्हणजे न केलं, हे कशामुळे सिद्ध होते, तर जे पायऱ्या आहेत बाजारपेठेच्या ते आतमध्ये आहे, आणि आपण घराच्या पायऱ्या बाहेर काढतो, म्हणजे जेव्हा पण महाराजांनी कोणत्याच गोष्टीवर अतिक्रमण केलं होतं, जी गड किल्ल्यावर असो की कोणत्याच विशिष्ट जागेवर असो, हे कायच्याहून माहीत पडते, एका बाजारपेठेच्या एका दुकानावर, ठीक आहे ना।
पाण्याचं कुठं होतं, पाणी प्यायचं समोर आहे वाटते. ही लाईन आहे खाली उतरायची, गडावून खाली उतरायची लाईन आहे आणि खूप लांब लाईन आहे. पाहू शकता इकडं पण आहे अशी आणि फार लांब आहे. जवळपास गडावून जर खाली उतरायचं असेल ना 2-3 तास लागेल. आता तर 2-3 तास लागेल, कारण की ही जी लांब अशी लाईन आहे ना त्यामुळं. आणि सगळे एकाच दमात खाली उतरायला पाहते ना, म्हणून ते आरामानं सोडतात. जे की इथं जे शिवभक्त आहेत, स्वयंसेवक आहे, त्यांनी हे एक चांगल्या पद्धतीने एक व्यवस्था केली आहे गडावून खाली उतरायची. सगळ्यांना लाईनमध्ये सोडते आणि बरोबर 2 लाईनी आहेत उतरण्याच्या गडाखाली. आणि इथंच पाण्याचं आहे आपल्याला जे की पाणी पाहिजे होतं. सुचला मी पाणी अशी गडावर पण जबरदस्त पाणी पिण्याची व्यवस्था केली आहे. ते पण सोबत प्युरिफाय बसवलेलं आहे पाणी प्यायचं. आणि मी पण एक बॉटल घेतली आहे भरून, एक बॉटल मी पण भरून घेतली आहे. पाणी संपलं होतं तर एक बॉटल आणली भरून. तर परत आपल्या टेंटमध्ये जाऊ आणि लगभग 3-4 वाजता इथून उतरायचं आपण ठरवू. अजून जेवण व्हायचं आहे. लाईन खूप मोठी आहे जेवणाची, अन्नछत्रात जायची. जो एक माझा मित्र भेटला मला, तो एक ब्लॉगरच आहे, यूट्यूबर आहे. तर तो बोलला की मी स्वतः बनवतो म्हणून, आपण जेवण करू म्हणून. त्यानं आणलेले शेगडी आणि अन्न, काही तांदूळ आणलेले आहेत. आय थिंक तो भात बनवणार आहे वाटते. स्वतःला मग थोड्या तो आता आंघोळ करणार आहे, तर त्यानंतर आम्ही ते सोबतच बनवणार आहे भात घेते. अन्नछत्राची लाईन खूप मोठी आहे, त्यामुळं तिथं नंबर लागणं तर आता कठीणच आहे. सकाळी नंबर लागला होता, सकाळी केलं जेवण, आणि आत्ता होईल म्हणून माहिती नाही. इथे एक पाणी प्युरिफाय आहे, इथं पण चालू आहे पाण्याचं. हे बंद होतं मी जेव्हा आलो तेव्हा, म्हणून तिकडे गेलो होतो. तर मित्रांनो, जे मी म्हटलं होतं ना, तो एक ब्लॉगर आहे आणि भात बनवणार होता. आणि त्यानं म्हटलं होतं की आपण सोबतच भात बनवू म्हणून, भात जेवणासाठी काहीतरी म्हणून. ठीक आहे, तर हे काही आहे आणलेलं, एक गंजा आणि सामान आहे, तांदूळ, कांदे, चमचा आहे. आणि बा इतका मोठा आणला काय गॅस, बा किती मोठा गॅस आणलाय बाप्पा रे. हा इतका मोठा गॅस जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. आणलाय त्यांनी डायरेक्ट. पूर्ण शिवभक्तांना खाऊ घालायचंय आता. बात तो सही है. हा गॅस, हा गंज आहे आणि हा ताट 2 प्लेट आहेत. हे काय अरे तोंडाला लावायचं आहे ना, तेल, हे तेल आहे आणि हे तांदूळ आहे, कांदे पण आहे, सगळं काही आणलंय. आणि हे मीठ मसाला आहे आमचा. तो चला आता आम्ही बनवणार आहे. तुम्ही टाइम स्लॅपमध्ये पहा. आणि काही शॉर्ट्स पण आहे, सिनेमॅटिक शॉर्ट्स पण आहे. आणि आम्ही बनवणार आहे. मी तर पहिल्यांदाच असं बाहेर बनवणार आहे. माझा प्लॅन होता केदारनाथसाठी छोटीशी शेगडी घ्यावं म्हणून, मॅगी वगैरे आणि कॉफी बनवण्यासाठी, पण मी काही घेतली नाही. आणि हे यांनी आणलंय मस्तपैकी. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ते बोलला की लोकांच्या घरात लावतात आणि हे आम्ही इथं लावणार आहे म्हणून. ठीक आहे, इतकं असं काहीच सेटअप आहे. चला आता मग बनवू, सुरुवात करूया. टाइम स्लॅपवर लावतो आणि काही सिनेमॅटिक शॉट्स आहे ते पहा आणि एन्जॉय करा.
धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत हंस सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। जय भवानी जय शिवाजी। तर मित्रांनो, आजकालचे नवरे म्हणतात त्याच्या बायकोली तुझ्यासाठी मी मोठं घर बांधीन, हे बांधीन, ते बांधीन. पण महाराजांनी त्यांच्या राणीसाठी मग पाहिले का किती मोठे महल बांधून ठेवलेत ते. पहा किती मोठे आहेत. तर सो हे पहा किती मोठी जागा आहे. इतक्या मोठ्या जागेत एकच राणी राहायची बस. सो असा हा एकच नसून तर इकडं पण आहेत आणि या साईडला पण आहे आणि खालच्या साईडला पण आहे तिकडं. मित्रांनो, हे महाराजांच्या अष्टप्रधान मंत्रिमंडळाचे राजवाडे आहेत आणि हे महाराजांच्या काळात असलेले धान्य कोठार. बरं, हिरकणी कडाचं मी फक्त हिरकणी नावाचं ते एक धडा होता आम्हाला पुस्तकात, तेव्हाच ते ऐकलेली गोष्ट हिरकणीची. आणि ती कडा पाहायसाठी आता आम्ही चाललेलो आहे. रेग्युलरली खाली उतरत चाललो आहे. अजून पण ती हिरकणी कडा आलेली नाही. फक्त तळं दिसलं एक आणि हिरकणी कडा अजून दिसायचीच आहे. खाली 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 आलोय. पण आमच्यापाशी एक ब्लॉगर आहे, त्याला ॲक्युरेट माहिती आहे. तो सांगणार आहे अजून किती लांब आहे भाऊ. आलोय का? हां ठीक आहे आलो म्हणते. तर पाहूयात हिरकणी कडा कशी आहे. तर अजून तर पाहिली नाही मी, फक्त गोष्ट ऐकली आहे हिरकणीची, जी की बाळाला दूध पाजासाठी खाली उतरली होती त्या कडेवरून. किल्ल्याची दरवाजे सायंकाळी बंद झाल्यानंतर कोणालाच खाली उतरता येत नव्हतं, पण ती तिच्या बाळाला दूध पाजायसाठी उतरली होती. मला तर वाटते अजून खाली आहे ते अजून खाली आहे. हां लय खाली आहे रे. तो आहे. ही आहे हिरकणीची कडा. खूप जास्त खाली आहे ते. तर भावांनो, बॅग मस्त आरामात ठेवली इकडं. यांना पण इथं बॅग ठेवली आणि आम्ही आरामात खाली चाललोय. तिथं जायचं आहे आपल्याला हिरकणी कडा पाहायला. चला जाऊया लवकर आणि लवकरात लवकर खाली पण उतरायचं आहे गड. ओ भाई किती दूर आहे रे. आशिष भाऊ इकडे पहा. हाय करा. ठीक आहे. हिरकणी कडा अजून जास्तच खाली आहे आणि तितकं खाली जाईपर्यंत आपण इथं रायगड अर्धा उतरतो. त्यापेक्षा राहू द्या, इथंच राहू द्या. पुढच्या वेळेला मस्त पाहू आरामात. सो तर आजचा स्वराज्याभिषेक सोहळा पार पाडला आणि पूर्ण पॉईंट तर पाहता नाही आले. एक पॉईंट राहिला आहे जो की टकमक टोक आहे, त्याचे सिनेमॅटिक्स आहे आणि एक हिरकणी कडा आहे ती पाहायची राहिली आहे. आणि महाराजांनी ज्या चौथऱ्यावर प्राण सोडले तो चौथरा पुढंच आहे. पुढचा चौथरा आहे तो, इथं महाराजांनी प्राण सोडले. तर महाराजांनी प्राण सोडले 4 एप्रिल 1630 रोजी चैत्र पौर्णिमा हनुमान जयंतीच्या दिवशी. आणि हाच तो गड किल्ला आहे रायगडावर जो पुढे दिसतोय ना, त्या चौथऱ्यावर महाराजांनी प्राण सोडले. आणि अशी इतिहासात नोंद आहे बरं. असं कुठं लिहिलेलं नाही आहे की त्याच चौथऱ्यावर सोडले म्हणून, पण तशी इतिहासात नोंद आहे म्हणून मी सांगत आहे. आणि हां, तर महाराजांमुळंच आपण हे जीवन जगतोय, हे हिंदुमय आणि हे अखंड हिंदुमय जीवन जगायला भेटतंय. नाही महाराज नसते तर आपणही नसतो, हे नक्की लक्षात ठेवायला पाहिजे. आणि हां, मी हीच विनंती करेल की ज्या म्हणजे दरवर्षी 6 जूनचा जो स्वराज्याभिषेक असतो, स्वराज्य दिन असतो, तो साजरा करण्यासाठी आपण इथं आलोच पाहिजे रायगडावरती. आणि महाराजांची जयंती असते, जयंती ही साजरीच केली पाहिजे. जयंती एके दिवशी नाही तर वर्षभर साजरी केली पाहिजे अशी मला सगळ्यांना विनंती करायची आहे. डीजेत नाचून नाही तर वाचूनही साजरी केली पाहिजे. आणि महाराजांचे जे आचार विचार आहे ते घेतले पाहिजे, बस हेच म्हणणं होतं. आणि महाराजांनी जे सांगितलेलं आहे त्यांचा नेहमी आचरणात आणायचं आहे. बस हे एक निर्णय ठरवायचा आहे, ठामपणे निर्णय ठरवायचा आहे. आणि हां,
नक्की तुम्ही पण पुढच्या वर्षी या इथं स्वराज्य दिनाच्या दिवशी म्हणजे 6 जूनला राज्याभिषेक सोहळा साजरा करायसाठी. यावर्षी पण मी आलेलो, मागच्या वर्षी पण आलेलो. तुम्ही मागच्या वर्षीची ब्लॉग पाहून घ्या. माझी सिरीज आहे मागच्या वर्षीची, यवतमाळ ते रायगड अशी एक सिरीज आहे स्वराज्य दिनाची. तर ती तुम्ही नक्की पहा आणि बस भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि सुदृढ रहा. मी तुमचा लाडका तुषार पाटील. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.